नमस्कार, मी अजित चव्हाण. हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये आज आपली टीम आली आहे आणि व्हॉट्सअप इंडिया आज आपण आहोत या ठिकाणी. ते ठिकाण आहे नाभ शिक्षण प्रसारक मंडळाचं श्री व्यंकटेश महाविद्यालय, महाराष्ट्राचं मँचेस्टर असलेल्या इचलकरंजीमध्ये आपण आलो आहोत आणि इथली ही सगळी तरुणाई आपल्याबरोबर आहे. नेमकी देशामधल्या राजकीय परिस्थितीबद्दल या तरुणाईला काय वाटतंय, त्यांच्या मतदारसंघामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, या तरुणांना देशामधलं राजकीय वातावरण कसं हवंय, या सगळ्या राजकीय घडामोडींकडे हे तरुणी कसं पाहतात, याबद्दल आपण त्यांच्याशी सविस्तर बोलणार आहोत व्हॉट्सअप इंडियामध्ये. मित्रमैत्रिणींनो, खरं तर राजकीय वातावरण आता देशामधलं तापलेलं आहे. संबंध देशामध्ये राजकीय उलथापालथ सुरू आहे. निवडणुका आहेत लोकसभेच्या. तुमचा पाठिंबा कोणाला आहे? राहुल गांधींना, नरेंद्र मोदींना की आणखी कोणाला? राहुल गांधी म्हणणारे किती जण आहेत? राहुल गांधी का? राहुल गांधींना सपोर्ट आहे तुझा? आतापर्यंत त्यांनी डेव्हलपमेंट केले ते राहुल गांधींनी जास्त प्रमाणात केले. रस्ते निर्माण केले ते राहुल गांधींनी केलेले. राहुल गांधी कसं आहे, तो युवकांच्यात मिसळून ते राजकारण करतात. ते युवकांना डावलून राजकारण करत नाहीत. ते युवकांना सगळ्या देशाला बरोबर घेऊन जाणारे नेते आहेत. नरेंद्र मोदी कसं आपलं फक्त ते स्वार्थाचं राजकारण करतात. ते कुठल्याही युवकाला, त्यांच्या पक्षातल्या ज्येष्ठांना सुद्धा ते डावलून करतात. राहुल गांधी तसं करत नाहीत. राहुल गांधी सगळे युवक मित्रांना बरोबर घेऊन राजकारण करतात. पण हे सगळे जे युवक आहेत हे खरोखर युवक आहेत की हे घराणेशाही मधले लोक आहेत? किती लोकांना असं वाटतंय हे सगळे घराणेशाही मधले लोक आहेत? हे सगळे लोक ज्यांना संधी मिळाली आहे, काँग्रेस असेल किंवा बाकी इतर पक्ष असतील, घराणेशाही म्हणजे सर्वसामान्य तरुणांना संधी मिळते का की फक्त घराणेशाहीलाच संधी मिळते? काय वाटतं, सर्वसामान्यांना मिळते संधी की फक्त घराणेशाहीलाच मिळते? काय 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 याबद्दल मत आहे तुझं? घराणेशाहीला मत म्हणजे कसं आहे यामध्ये, आता राहुल गांधींचं जे पहिल्यापासूनचा जो बॅकग्राऊंड आहे त्याच्यामध्ये राहुल गांधींच्या जे आजोबांच्यापासून जो चालत आलेला बॅकग्राऊंड आहे त्याच्यामध्ये त्यांचे जे माजी खासदार असतील, आमदार असतील, त्यांच्याच मुलांना मुलींना ह्यांनी परत रिपीट केलेला आहे. त्यामध्ये राहुल गांधींचा जितका सक्सेसफुल व्हायला पाहिजे होतं तितकं राहुल गांधी या राजकारणात सक्सेसफुल नाही आहेत. मी त्यांच्या कुठल्याही मताची सहमत नाही आहे. मी नरेंद्र मोदींना सपोर्ट करतो तर त्यांच्यासाठी आज इतके युवक आकर्षित आहेत आणि या सर्वच गोष्टीसाठी नरेंद्र मोदी जे आता डेव्हलपमेंट करणार आहेत आणि जे गुजरात ज्या स्टेटसवर आहे त्या स्टेटसवर आज महाराष्ट्र वाटत नाहीये. महाराष्ट्र गुजरातपेक्षा पाठीमागे असं हा म्हणतोय, किती जणांना पटतंय? महाराष्ट्र गुजरातपेक्षा पाठी आहे असं हा म्हणतोय, किती जणांना पटतंय? याच्याशी सहमत नाही. कारण की शिक्षणाच्या बाबतीत विचार केला तर महाराष्ट्र अग्रेसर आहे गुजरातपेक्षा. कुपोषण म्हणला तर कुपोषणात महाराष्ट्र गुजरातपेक्षा कधीतरी मागे आहे. गुजरात कुपोषणात जास्त आहे, संख्या त्यांची जास्त आहे. त्यामुळे मी असं म्हणू शकत नाही की मला 100% खात्री आहे की महाराष्ट्र आता अग्रेसर आहे. महाराष्ट्र पाठीमागे गुजरातपेक्षा पिछाडीवरती. काय म्हणणं तू? आता महाराष्ट्राची जर स्थिती जर बघितली तर आर्थिकतेच्या बाबतीत महाराष्ट्र पूर्ण भारतामध्ये म्हणत अर्धा टॉपला आहे गुजरातपेक्षा. पण महाराष्ट्राची आर्थिक स्थिती पूर्ण भारतात सगळ्यात चांगल्या स्वरूपाची आहे. नक्की या दोन नेत्यांच्या व्यतिरिक्त आणखी कुठला नेता भावतो देशामधला? आणखी कुठला तरुण नेता या इचलकरंजी मधल्या तरुणाईला भावतो? गेली 7-8 वर्षाच्या मागं आमच्या शेतीमालाला काही भाव नव्हता. 1200 रुपयावरती ऊस टन जात होता. पण राजू शेट्टींनी एक चांगली चळवळ शेतकऱ्यांसाठी उभा केली आणि त्या चळवळीतून 1200 वरून दर आम्हाला 2600 रुपये मिळाला. त्यामुळं आज आमच्या शेतकऱ्यांचं कल्याण झालेलं आहे. आणि आज जो शेतकरी कर्जात आणि व्याजात बुडत होता तो शेतकरी आज गाडी घेऊ लागला, बंगला बांधू लागला. फक्त एकमेव शेतकरी संघटना राजू शेट्टी यांच्यामुळेच. राजू शेट्टींच्या तो समर्थनात बोलतोय. त्यांनी जास्त काम केलंय, भरपूर काम केलंय, शेतकऱ्यांच्या साठी काम केलंय असं तो म्हणतोय. काय तुला म्हणायचं याबद्दल? राजू शेट्टी शेतकऱ्यांना ऊसाचा दर वाढवून देतात, पण त्याच ह्याच्यामुळं साखरेचा दर सुद्धा वाढतोय. आणि त्यावेळी लोक जी आपली जी ही आहे मॉब आहे तो सगळा काँग्रेसकडून ओरडतोय, कारण की महागाई वाढत आहे. कारण की त्याला जबाबदार फक्त आणि फक्त राजू शेट्टी आहेत, कारण की त्यांनी शेतकऱ्यांचा दर वाढवून दिला त्यामुळे साखर वाढतीये. किती लोक याचं समर्थन करतात की फक्त साखरे म्हणजे एक साखरेमुळे महागाई वाढते असं तिचं म्हणणं आहे? साखर वाढली ना, कसं झालं, सामान्य शेतकरी काय शेती प्रत्येकाची नाही आहे, सामान्य लोक पण आहेत जिथं त्यांचा विचार करायला पाहिजे. ज्यावेळी 1200 रुपये होता त्यावेळी साखर 30 रुपये किलो होते. आज 2200 रुपये ज्यावेळी भाव देतो त्यावेळी 50 रुपये किलो साखर झाली. त्यावेळी सामान्य माणूस भरवला जातो, हे पण विचार करायला पाहिजे ना. दुधाचं त्यांनी बोललं, दुधाबद्दल त्यांनी आंदोलन केलं, पण त्यावेळी त्यांची स्वतःची ज्यावेळी दूध डेअरी त्यांनी काढलं त्यावेळी त्यांनी दुधाचं आंदोलन बंद केलं. वारण्यापेक्षा ते 3 रुपये कमीनं दूध घेतात आणि ते कसले शेतकरी नेते म्हणायचे. त्यांनी भाताविरुद्ध काय बोललं नाही किंवा सोयाबीन विरुद्ध काही बोललं नाही. राजू शेट्टीने फक्त तिने ऊसाचं आंदोलन वर्षातून एकदा करायचं आणि बाकीचे महिने गप बसायचं. कित्येक लोकांना त्यांनी ऊसाचे आंदोलन आणून कित्येक तरुणांच्यावर केसेस झाले, कित्येक तरुण बेरोजगार झाले. ह्याला जबाबदार फक्त आणि फक्त राजू शेट्टीच आहेत. खरं तर व्हॉट्सअप इंडियामध्ये आपण बघतोय की
आपण जसं जसं विभाग बदलतोय तसतसे सगळे प्रश्न बदलत आहेत आणि इथल्या स्थानिक प्रश्नांवरती इथल्या सगळ्या एकूण राजकीय परिस्थितीबद्दल प्रचंड मोठ्या प्रमाणावरती सजग आहे इथली तरुणाई. आपण इचलकरंजीमध्ये आज आहोत आणि इथली तरुणाई अत्यंत मनमोकळेपणानं आपले मुद्दे मांडते. खरं तर राजकीय परिस्थिती नेमकी काय आहे इथली त्यावरती आता इथली तरुणाई बोलली. पण मित्रमैत्रिणींनो, खूप महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे तुम्हाला तुमचं राजकीय नेतृत्व कसं हवंय. सगळ्यात जास्त जे हवं आहे ते वस्त्रोद्योग आणि टेक्स्टाईल धोरण हवं आहे. कारण की आज ज्या इचलकरंजीत आम्ही राहतो या इचलकरंजीला 2009 पासूनचे वस्त्रोद्योग धोरण नाही आहे. बाहेरच्या राष्ट्रांची जर तुलना केली, तामिळनाडू असो नाहीतर गुजरात असो, गुजरात टेक्स्टाईलमध्ये इंडियामध्ये टॉपचं राज्य होतं आहे. त्यामुळे जो आज जे इथं टेक्स्टाईल मार्केट आहे ते सगळं शिफ्टिंग होत आहे अहमदाबाद आणि सुरतसाठी. वस्त्रोद्योग तुझ्या दृष्टीने महत्वाचा आहे. तुला कसं नेतृत्व हवंय, तुझ्या नेतृत्वाकडून तुझ्या काय अपेक्षा. इचलकरंजी शहरामध्ये बहुतांश करून कारखानदारी असल्यामुळे इचलकरंजीमध्ये बहुतांश कारखानदारी आहे. राजू शेट्टी आजपर्यंत एवढेच बोलत आलेले आहेत की शेतकऱ्यामुळे मी शेतकऱ्यांचे कैवारी आहे. इचलकरंजी सारख्या वस्त्रनगरीमध्ये जास्त करून वस्त्रोद्योगामध्ये कामगारांची संख्या जास्त आहे. राजू शेट्टी आंदोलन करणे, दगड हातात घेणे किंवा शांत बसलेल्या व्यक्तींना ते उठून हे करणे, त्यांचा विचार करणारं नेतृत्व हवंय का. कसं नेतृत्व तुला हवंय. आपण आपला शहर किंवा आपलं महाराष्ट्र सोडून आपला देश जागतिक पातळीवर किती पुढे जाईल आणि आपल्या देशाला असं नेतृत्व पाहिजे की आपल्या देशात सगळ्यात जास्त जगातील तरुणाई ही आपल्या देशात आहे. त्यामुळं आपला नेता हा तरुणच असला पाहिजे. हा नेता तरुण सगळ्यांना धरून, मला वाटतंय प्रत्येक खेड्यातील प्रत्येक मुलगा हा शिक्षणांपासून त्यांच्या रोजगारांपासून कसं त्यांना धरून जाईल आणि त्यांना कसा आपला भारत डेव्हलप होईल आणि भारत जगाच्या पातळीवर ज्यावेळी 1 नंबरला होईल तसा नेता आपल्याला पाहिजे. पण राजकारणामध्ये आपण बघतो अनेक व्यक्ती अशा असतात की ज्यांच्यावरती सातत्यानं आक्षेप घेतले जातात. प्रत्येक ठिकाणी आता आपल्याला तरुणाईला सगळ्या ठिकाणी जाताना एंट्रन्स एक्झाम द्यायला लागते. राजकारणासाठी एंट्रन्स असावी असं वाटतं का. राजकारणासाठी एंट्रन्स असावी असं वाटतं का. का वाटतं राजकारणासाठी एंट्रन्स असावी. कारण इट्स नॉट अ गेम की तुम्हाला एक देश सांभाळायचा आहे ना की तुम्हाला कुठली एक वर्ग तुम्हाला दिलाय. वर्गात सुद्धा तुम्हाला जर कोणाला शिकवायचं असेल तर तिथं सुद्धा शिक्षण कंपल्सरी. मग देश चालवायचं असेल तर शिक्षण कंपल्सरी का नाही. एंट्रन्स असली पाहिजे का. काय वाटतंय एंट्रन्स असावी का राजकारणामध्ये. एंट्रन्स असावी का. एंट्रन्स असावी. कारण आता बघतो आपण गुजरातचे मुख्यमंत्री हे आहेत ना नरेंद्र मोदी, ते सगळ्यात लेस एज्युकेशन आहे, त्यांचं शिक्षण काही नाही. त्यामुळे आता जे नेते पाहिजेत ते ना एंट्रन्स म्हणजे शिक्षण झालेले पाहिजेत. अनुभव ही गोष्ट ग्राह्य धरली जावी का. अनुभव पण महत्वाचा नाही का असं वाटत नाही का की अनुभव एंट्रन्स असावी पण मग अनुभवाचं काय. सर मला वाटतं की राजकारणामध्ये सगळ्यात मोठं आहे ते ज्ञानापेक्षा शिक्षणापेक्षा अनुभव महत्त्वाचा आहे. कारण सर्वसामान्य जनतेशी आपण जोडले जात असतो, त्यांच्या भावना समजून घेण्याचं ह्या अनुभवातून आपण भरपूर काही शिकत असतो. मला वाटतं राजीव गांधींच्याकडे शाब्दिक ज्ञान भरपूर आहे पण भावनिक किंवा जे अनुभव ज्ञान आहे ते कमी आहे. याच्या तुलनेत मोदी साहेबांच्याकडे भरपूर अनुभव ज्ञान आहे. सर्वसामान्य जनतेची जाण असणारा नेता आहे तो. म्हणून आणि युवकांसाठी काय केलं पाहिजे त्यांना भरपूर प्रमाणात समजू शकतं. म्हणून माझा सपोर्ट पूर्ण मोदी साहेबांना असेल. नाही ठीक आहे, हरकत नाही. पण आणखी एक एंट्रन्स असावी नसावी. एंट्रन्स जर नसावी तर मग अनेक असे लोक आहेत जे गुंड आहेत ज्यांचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे. आपल्या संसदेमध्ये असे अनेक लोक आहेत. अशा लोकांना राजकारणात यायला थांबवण्यापासून काय केलं पाहिजे. पहिला प्रथम म्हणजे शिक्षणाचे जर जोड असेल राजकारणात तोच उच्च शिक्षित वर्ग निर्माण करू शकतो. राजकारणाचं गुन्हेगारीकरण थांबवण्यासाठी नेमकं काय करायला हवं. पक्षाने योग्य उमेदवार निवडून तो उमेदवार गुंड प्रवृत्तीचा किंवा उमेदवार यासाठी नालायक आहे हे पहिला तपासून घेणे आणि मग उमेदवारी देणे. गुन्हेगारीकरण थांबणं हे खूप गरजेचं आहे असं किती जणांना वाटतं. राजकारणाचं गुन्हेगारीकरण थांबावं किती जणांना वाटतं. का असं वाटतं तुला राजकारणाचं गुन्हेगारीकरण थांबावं. सर्वसामान्य माणसाला राजकारणात येणं आता प्रचंड अवघड झालंय त्यामुळे तुला असं वाटतंय का. राजकारणाने जर अशा पद्धतीने जर गुन्हेगार करायला चालू केले तर युवक वर्गाने यांच्यापासून काय धडा घ्यावा. आणि युवक प्रवृत्ती ही पूर्ण राजकारणाच्या मागं चालली की आपल्याला काहीतरी रोजगार मिळतील, यातून आपल्याला आपलं घर प्रपंच चालेल. तर अशा युवकांनी काय करावं, पहिला मतदान करताना आपला उमेदवार कोणत्या पद्धतीचा आहे त्याचं पूर्ण मागचा बॅकग्राऊंड बघूनच मतदान केलं पाहिजे. मागचा बॅकग्राऊंड बघून मतदान केलं पाहिजे. पण बरेचसे लोक या गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या लोकांना सपोर्ट करतात. मग त्याच्यासाठी काय करायचं तरुणांनी. गुन्हेगारी प्रवृत्ती म्हणजे प्रथम एखाद्या आम आदमीनं किंवा एखाद्या साध्या व्यक्तीनं जर कुठला गुन्हा केला असेल तर त्याला 3-3 महिने 90 दिवस त्याला पहिला जेलमध्ये ठेवलं जातं, नंतर त्याला कोर्टात उभा केलं जातं. पण राजकारणी लोकांनी कुठलाही गुन्हा केला तर प्रथम त्याला अटकपूर्व जामीन दिला जातो.
अटकपूर्व जामीन त्यांना पहिल्यांदा का द्यायचा? पैसे चारले म्हणजे त्यांना अटकपूर्व जामीन मिळते का? म्हणजे याच्यावरनं न्यायालयावरनं आम आदमीचा विश्वास उडलेला आहे. भारतीय व्यवस्था, भारत हा देश एकदम मोठा लोकसंख्या असलेला देश आणि लोकशाहीचा देश आहे. भारतामध्ये ज्याप्रमाणे राजकारण चालतं त्याप्रमाणे लोकशाहीमध्ये न्यायव्यवस्थेला महत्व दिलं जातं. पण न्यायव्यवस्थेला पण आपण जर पैशाच्या दबावातून दाबत असेल तर मग आम आदमी सारख्या व्यक्ती कशी ते हे चालवणार? तरुणाईनं हे सगळं थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे? आपण या सगळ्यावरती बोललो, पण इथल्या तरुणाईशी बोलतोय. मतदानाची टक्केवारी मित्रमैत्रिणींनो गेल्या काही वर्षात चिंताजनकपणे कमी होती. आता काही निवडणुकांमध्ये काही झालेल्या मतदानात ती वाढली आहे, पण मागच्या वेळेला फार मतदानाची टक्केवारी कमी होती. काय केलं पाहिजे मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी? मतदान हा अधिकार प्रत्येक व्यक्तीने बजावला पाहिजे. यासाठी कंपल्शन म्हणजे खरोखर सक्तीचा कायदा अंमलात आणला पाहिजे. मतदान सक्तीचं झालं पाहिजे हा मुद्दा हा मित्र माझा मांडतोय. किती जणांना असं वाटतंय मतदान सक्तीचं व्हायला हवं का? मतदान हा हक्क बजावलाच पाहिजे. प्रत्येक नागरिकांना अधिकार आहे आपलं मत देऊन आपल्याला जसा नेता हवाय तो निवडता यायला पाहिजे. प्रत्येकाने त्याचे एज्युकेशन, त्याचं पूर्ण म्हणजे त्याचा बॅकग्राऊंड चेक करून म्हणजे आपल्याला जसा नेता हवाय तो तिथं सिद्ध करता येतो. जो आपण इथं जर आपला माघार घेतली तर आपण उरलेले 5 वर्ष जे असतात तेव्हा प्रत्येक वेळेस आपल्याला माघारच घ्यावी लागणार. त्यामुळे मतदान हक्क हा बजावलाच पाहिजे. आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे या वेळेला आपल्याला एक नवा अधिकार मिळाला आहे, तो म्हणजे नकाराधिकार. यापैकी कुणी नाहीये. यातून आपण आपली ताकद दाखवू शकतो असं वाटतं का? दाखवू शकतो काही ताकद? जर तुम्हाला तुमच्या मतदारसंघातला कॅन्डिडेट पटत नसेल तर तुम्ही सरळ नाही म्हणून सांगू शकता. तो तुम्हाला अधिकार आहे. त्यामुळे हे चांगलंच आहे. हे चांगलं आहे असं ही मैत्रीण म्हणते. पण काय वाटतं तुला? हा नकाराधिकार आहे, हा एक प्रकारचा विशेष अधिकार आहे, तो चांगला आहे असं तिचं म्हणणं आहे. आपण असं भाषा करतो की मतदान करायचं असतं, पण सामाजिक जागृती अशी व्हायला पाहिजे की मत आपला अधिकार आहे. त्यामुळे आपण तो निगेटिव्ह पद्धतीने म्हणजे समाजासाठी देता कामा नये. आपण राईट टू रेजिस्टरचा वापर कमी करावा आणि आपलं मतदान हे इतरांसाठी, आपल्या नेत्यासाठी द्यावं. म्हणजे इतरांसाठी द्यावा असं म्हणतंय. काय मत आहे तुझं? तुला असं वाटतं की हा अधिकार जो आहे यानं मत वाया जाईल? नाही, कारण की आपल्याला जसा नेता हवा आहे तो आपल्याला निवडता आला पाहिजे. आणि त्या दोन्हीपैकी जर आपल्याला निवडता आला नाही आणि आपण जर निगेटिव्हला हे केलं, मतदान केलं, तर त्या नेत्यांना ओळखून येईल की आपल्यात काहीतरी कमी आहे, त्याने त्यांच्यामध्ये काहीतरी डेव्हलपमेंट होईल आणि त्यांच्यामधल्या डेव्हलपमेंटमुळे आपल्याला पुढच्या वेळी त्या बटनाचा वापर करायला लागणार नाही. म्हणजे ते बटन असं आहे की ते बटन दाबलं तर अनेक जण सुधारू शकतात. अनेक जणांच्या उरामध्ये धडकी भरवणारं ते बटन आहे. हे झालं नकाराधिकाराबद्दल. पण मित्रमैत्रिणींनो, या निवडणुकीच्या दरम्यान एक गोष्ट आपल्या सगळ्यांना पाहायला मिळते, ऐकायला मिळते, ती म्हणजे प्रलोभनं दिली जातात, दारू वाटली जाते, पैसे वाटले जातात. हे सगळं थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? ही जी सगळी प्रलोभनं आहेत मतदानाच्या दिवशी, आदल्या दिवशी मोठ्या प्रमाणावरती हे सगळे आर्थिक व्यवहार होतात, मतदारांना प्रलोभनं दिली जातात. थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे? मला इथं तरुणांच्या विषयावर बोलायचं आहे. बहुतांश तरुणांचं राजकारणाविषयी निगेटिव्ह मानसिकता निर्माण झालेली आहे. म्हणजे ते जास्त लक्ष भ्रष्टाचार, टीका, प्रलोभन याकडे लक्ष देतात. माझं मत आहे की त्याकडे लक्ष न देता राजकारण या बेसिक कॉन्सेप्टवर लक्ष दिलं पाहिजे. कारण राजकारण म्हणजे समाजाच्या कल्याणासाठी केलेलं एक समाजकारण आहे. त्यामुळे व्यक्तींकडे लक्ष न देता, राजकीय व्यक्तींकडे लक्ष न देता राजकारणाकडे लक्ष द्यावे. कारण राजकारणात त्या व्यक्ती निर्माण झाल्या, व्यक्तीने राजकारण निर्माण केलेलं नाही. त्यामुळे आपण मानसिकतेत परिवर्तन झालं पाहिजे. महत्वाचा मुद्दा या माझ्या मित्रानं मांडलाय. पण प्रलोभनांचा मुद्दा खूप गंभीर आहे. राजकीय पक्षांकडून पैसे वाटले जातात, दारू वाटली जाते, प्रलोभनं दिली जातात. काय केलं पाहिजे थांबवण्यासाठी? यासाठी पहिला युवकांनी जागरूक राहून आपल्या ज्या प्रथमतः आपल्या मतदारसंघापासून युवकांनी पहिला सुरुवात केली पाहिजे की आपल्या विरुद्ध किंवा आपला जे पार्टीचा जे उमेदवार आहे त्याच्या थ्रू कोणताही पहिला पैसा वाटला किंवा आम्ही दाखवले जाऊ नये हे तरुण वर्गात पहिला कळायला पाहिजे. यंगिस्तानचा मूड काय हवंय यंगिस्तानला? मला परिवर्तन हवंय, विकास, शिक्षण या सगळ्यात. म्हणजे शिक्षण म्हणजे स्वावलंबी शिक्षण हवंय आजच्या यंगिस्तानला. तरच विकास घडेल. तरुण घडेल तरच विकास घडेल आणि देश घडेल. तरुण घडेल तरच विकास घडेल, देश घडेल असं तो म्हणतो. तुला काय हवंय? आज देशाला आपल्या सर्व बाजूने म्हणजे शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा या सर्वांचा सर्वसमावेशक विकास झाला पाहिजे. हा विकास करणारा एक चांगला नेता आणि तो नेता आपण कशा प्रकारे संसदेमध्ये पाठवतो, त्याचं चारित्र्य काय, त्याचा आचार कसा आहे हे ठरवून आपण तो नेता आपण निवडला पाहिजे. तसं जर झालं तर आपला देश जगाच्या पातळीवर एक नंबर बनू शकेल. देशाचा सर्वसमावेशक विकास व्हावा. आमच्या देशाला असा नेता हवाय की जो जाती धर्माचं राजकारण न करता देशातील सर्व लोकांना एकत्र घेऊन जाईल. असा राहुल गांधींसारखा नेता आम्हाला हवाय.
काय मूड आहे यंगिस्तानचा, तुला काय हवं? आता सोनिया गांधी इमाम बुखारीला जाऊन भेटतात व मुस्लिमांच्या मतांचा जोगवा मागतात, हे जातीचं राजकारण नव्हे काय? या सगळ्यात तुला कसा नेता हवा? मला यंगिस्तान नेतृत्वासाठी महिलांची सुरक्षा ही महत्वाची आहे. त्यासाठी आपण राहुल गांधींना पाठिंबा दिला पाहिजे. मला युवक नेता हवा आहे, जेणेकरून शिक्षणाला प्राधान्य मिळेल आणि महिलांना सहजगत्या म्हणजे त्यांना हवं तिथं प्रत्येक स्टेटसवर त्यांना डेव्हलपमेंट करण्यासाठी काहीतरी असं उमेद मिळाली पाहिजे नव्हे. तरुणाईचं सक्षम नेतृत्व तुला हवं, तुला कसा नेता हवाय? काय मूड आहे यंगिस्तान? मला असं वाटतं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण करणारा नेत्यानं देशाचं नेतृत्व करावं, जेणेकरून आपण जे टॅक्स वगैरे सर्वसामान्य नागरिक राबून कष्टाचे पैसे मिळवतो त्याचं बेनिफिट त्या माणसाला मिळालंच पाहिजे. युवकांच्या विचारांना समजून घेणाराच नेता पाहिजे आणि तो म्हणजे नरेंद्र मोदी. आणि आज आपण नरेंद्र मोदींना जर पंतप्रधान केलं तरच आज आपला भारत 2020 पर्यंत महासत्ता असणार आहे याची गॅरंटी आहे. आणि तुला कसा नेता हवाय? तर या देशाचे जर पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले तर 2020 सालाची वाट बघायची आम्हाला गरज नाही. 2017 नाही तर 18 सालीच आमचा देश महासत्ता होऊन जाईल आता मला आत्मविश्वास आहे. या ठिकाणी यंगिस्तानचा मूड सांगितला, यंगिस्तानची नेमकी मागणी काय, यंगिस्तानला नेता कसा हवाय ते सांगितलं. इचलकरंजी मधल्या व्हॉट्सअप इंडियामध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे.